शिरपूरमध्ये भेसळयुक्त दूध असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। दुकानातून खरेदी केलेलं दूध उकळल्यावर अक्षरशः रबऱ्यासारखं झालंय आणि या घटनेमुळे बाजारात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबद्दल प्रश्न उपस्थित झाले। सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनानं अशा दूध विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी नागरिक करतात। शिरपूरहून दूध आणलं होतं, ते जमजम डेअरी आहे कुंभारटेकवर, तिथून आणलं। मग त्याच्यामधून आमच्याकडे लक्ष्मीपूजनचे कार्यक्रम ठेवलं होतं, तर आम्ही 5 लिटर दूध आणलं होतं। 5 लिटरमधून ते 1 लिटर आम्ही बचावून ठेवलं। मग सकाळी त्याचं गरम केलं, त्याला गरम केल्यानंतर मग असं झालं। तर बरं आहे, ते माहिती पडून गेलं, ते बचलं म्हणून माहिती पडलं। शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होत आहे। त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानदंड कायदा 2006 अंतर्गत पुढील कारवाई घेण्यात येणार आहे। तर प्रेक्षकांनो, भेसळयुक्त दूध कसं ओळखायचं पाहुयात ग्राफिकच्या माध्यमातून। भेसळयुक्त दुधात लिटमस पेपरचा रंग निळा किंवा लाल होतो। भेसळयुक्त दुधाची चव थोडी कडवट असते। भेसळयुक्त दुधाचा खवा कडक होतो। भेसळयुक्त दुधाला साबणासारखा वास येतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।